Dear students, in today's lecture we have to learn circular flow of national income. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह या टॉपिकवरती आजच्या लेक्चरमध्ये आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. ओके, सो टुडेज लेक्चर वी हॅव टू डिस्कस अंडर दिस कंटेंट. नंबर 1, मीनिंग ऑफ सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कम. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह, त्याचा अर्थ. देन वी हॅव टू नो अबाउट फर्म सेक्टर. उद्योग क्षेत्राविषयी माहिती आपण घेणार आहोत. उद्योग क्षेत्राचं कार्य काय आहे, उद्योग क्षेत्र प्रामुख्यानं कोणत्या प्रकारचे फंक्शन्स करतं. देन वी हॅव टू लर्न अबाउट हाऊसहोल्ड सेक्टर. कुटुंब क्षेत्र काय आहे, कुटुंब क्षेत्राचं फंक्शन काय आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याचबरोबर मॉडेल्स या ठिकाणी कोणकोणते आहेत, मॉडेल्स ऑफ सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कम. राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह जे प्रतिमान आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. अँड आफ्टर दॅट we have to learn closed economy model, two sector model under the circular flow of national income. राष्ट्रीय उत्पन्नाचं चक्रीय प्रवाहाचं जे प्रतिमान आहे त्यामध्ये आपल्याला बंदिस्त अर्थव्यवस्था प्रतिमान, बरोबर, म्हणजेच या ठिकाणी जे काही द्विक्षेत्रीय प्रतिमान आहे, टू सेक्टर जे मॉडेल आहे ते मॉडेल आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. आता सुरुवातीला आपण सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कम याचा अर्थ काय आहे, मीनिंग ऑफ सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कम. इन्कम फ्लोज द फर्म्स टू हाऊसहोल्ड्स इन द फॉर्म ऑफ वेजेस, रेंट, इंटरेस्ट अँड प्रॉफिट. ओके, देन दिस अगेन रिटर्न्स टू द फर्म्स वेन हाऊसहोल्ड परचेस गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके, म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल काय होतं की उद्योग संस्थाकडून जे काही कुटुंब संस्था आहे किंवा जे काही हाऊसहोल्ड सेक्टर आहे त्या हाऊसहोल्ड सेक्टरकडे वेजेस, रेंट, इंटरेस्ट आणि प्रॉफिटच्या माध्यमातून इन्कमचा फ्लो होतो, येते लक्षात. आणि अगेन दिस रिटर्न टू फर्म्स, म्हणजे फर्म्सकडे या ठिकाणी पुन्हा हे जे उत्पन्न आहे ते रिटर्न होतं वेन हाऊसहोल्ड परचेस गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे जेव्हा हाऊसहोल्ड सेक्टर पुन्हा परचेस करतं गुड्स अँड सर्व्हिसेसची, वस्तू आणि सेवांची खरेदी करतं, तेव्हा या ठिकाणी जे हाऊसहोल्डला मिळालेलं इन्कम आहे ते पुन्हा रिटर्न कुणाकडे जातं, तर फर्म्सकडे या ठिकाणी जातं. यालाच या ठिकाणी म्हटलेलं आहे सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कम. येते लक्षात. आपण बघूया मराठीमध्ये की उत्पन्न उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपामध्ये प्रवाहित होतं, बरोबर. उत्पन्न उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपामध्ये प्रवाहित होतं आणि कुटुंबे हे उत्पन्न पुन्हा वस्तू आणि सेवांच्या खरेदीवरती खर्च करतात. म्हणजे कुटुंबाला मिळालेलं उत्पन्न ते या ठिकाणी वस्तू आणि सेवांवरती खर्च करतात. म्हणजे पुन्हा या ठिकाणी काय होतं, हे उत्पन्न जे आहे ते उत्पन्न कुणाकडे जाणार आहे, उद्योग संस्थेकडे जाणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे या प्रक्रियेमध्ये उत्पन्न हे एका क्षेत्राकडून दुसऱ्या क्षेत्राकडे प्रवाहित होतं. यालाच या ठिकाणी म्हटलेलं आहे उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. येते लक्षात. म्हणजे जे एका क्षेत्राला मिळालेलं उत्पन्न आहे, एका सेक्टरला मिळालेलं उत्पन्न आहे, ते उत्पन्न दुसऱ्या क्षेत्राकडे या ठिकाणी प्रवाहित होतं. कारण नॅशनल इन्कम इज अ फ्लो कॉन्सेप्ट आपण बघितलेला आहे की राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाहित संकल्पना आहे. उत्पन्न हे एका ठिकाणी साठून राहतं का, तर त्याचा साठा होत नाही. येते लक्षात. म्हणजे ते जेव्हा आपण उत्पन्न मिळालेलं असतं ते खर्चाच्या माध्यमातून दुसऱ्याला या ठिकाणी मिळतं. म्हणजे एकाचं उत्पन्न हे एकाचा खर्च हे दुसऱ्याचं उत्पन्न आहे, आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. त्यामुळे उत्पन्न हे खर्च उत्पन्न या प्रक्रियेमध्ये त्याचा एक फ्लो तयार होतो. त्यालाच या ठिकाणी सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कम असं म्हटलेलं आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह असं त्याला म्हटलं जातं, बरोबर. आता यामध्ये हाऊसहोल्ड सेक्टर आणि फर्म सेक्टर काय आहे, त्यांचे प्रामुख्याने फंक्शन्स काय काय आहेत ते आपल्याला बघूया आपण. सुरुवातीला हाऊसहोल्ड सेक्टर, कुटुंब क्षेत्र. या ठिकाणी हाऊसहोल्ड सेक्टर इज अ ओनर ऑफ फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कोणते आहेत, लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रेन्युअर. ओके, म्हणजे हाऊसहोल्ड सेक्टर जे आहे
त्या हाऊसहोल्ड सेक्टरकडे प्रामुख्यानं भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांची मालकी असते, बरोबर आहे, याची मालकी असणारं क्षेत्र आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कार्य म्हणजे कन्झप्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू आणि सेवांचा उपभोग घेणं, उपभोगाचं कार्य हे हाऊसहोल्ड सेक्टरचं महत्त्वाचं कार्य आहे, बरोबर. आणि घटकांची मालकी किंवा भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजकांची मालकी म्हणजे जिथं आपण बघितलं की ओनर ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन हे देखील या ठिकाणी कुटुंब क्षेत्राचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून आपण सांगू शकतो. दुसऱ्या बाजूला उद्योग क्षेत्र अर्थव्यवस्थेमध्ये दुसरं महत्त्वाचं क्षेत्र येतं ते म्हणजे उद्योग क्षेत्र, फर्म्स ज्याला आपण म्हणूया, किंवा बिझनेस सेक्टर आहे किंवा इंडस्ट्रियल सेक्टर आहे, बरोबर. प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इज द फंक्शन ऑफ बिझनेस सेक्टर ऑर फर्म सेक्टर. म्हणजे वस्तू आणि सेवांची निर्मिती करणं किंवा ज्याला आपण प्रोडक्शन फंक्शन म्हणूया, उत्पादनाचं कार्य हे या ठिकाणी किंवा वस्तू आणि सेवांचे निर्मितीचं कार्य हे या ठिकाणी उद्योग क्षेत्राचं, उद्योग संस्थेचं या ठिकाणी महत्त्वाचं फंक्शन आहे. येथे लक्षात. आता या ठिकाणी आपण सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कमचे जे काय मॉडेल्स आहेत ते मॉडेल्स कोणकोणते आहेत त्याच्यावरती एक नजर टाकूया. पहिलं मॉडेल आहे क्लोज्ड इकॉनॉमी मॉडेल, बंदिस्त अर्थव्यवस्था प्रतिमान. अंडर दिस category we have to learn two models. Number one, two sector model, that is द्विक्षेत्रीय प्रतिमान. then three sector model म्हणजेच त्रिक्षेत्रीय प्रतिमान, बरोबर. म्हणजे टू सेक्टरमध्ये आपण दोन क्षेत्र गृहीत धरून सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कमचा अभ्यास करणार आहोत. इथे एक क्षेत्र ॲडिशन करून म्हणजे एक क्षेत्र इथं ॲड होणार म्हणजे तीन क्षेत्र झाली. आता तीन क्षेत्रामध्ये सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कम कसा होतो हे आपल्याला इथं बघायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा कॅटेगरी येते ती म्हणजे ओपन इकॉनॉमी मॉडेल, की ज्याला आपण खुली अर्थव्यवस्थेचं प्रतिमान असं देखील या ठिकाणी म्हणतो, मुक्त अर्थव्यवस्थेचं प्रतिमान, बरोबर. यामध्ये आपल्याला फोर सेक्टर मॉडेल म्हणजे चार क्षेत्राचं प्रतिमान अभ्यासायचं आहे, की जेव्हा तीन क्षेत्रामध्ये आणखीन एक क्षेत्र ॲड होतं म्हणजेच फॉरेन सेक्टर त्याच्यामध्ये ॲड होतं, परकीय क्षेत्र या ठिकाणी याच्यामध्ये समाविष्ट केल्यानंतर हे जे प्रतिमान आहे ते चार क्षेत्राचं होतं, म्हणून त्याला आपण चार क्षेत्रीय किंवा चतुक्षेत्रीय फोर सेक्टर मॉडेल ऑफ सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कम असं म्हणतो. ते देखील आपल्याला अभ्यासायचं आहे. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रामुख्यानं टू सेक्टर मॉडेलवरती भर देणार आहोत. टू सेक्टर मॉडेल काय आहे त्याचं या ठिकाणी एक डायग्रामच्या माध्यमातून विश्लेषण आपण इथं बघूया. ओके. टू सेक्टर मॉडेल, द्विक्षेत्रीय प्रतिमान. ओके. इथं टू सेक्टरमध्ये दोन क्षेत्र महत्त्वाचे येतात. एक आहे ते म्हणजे कुटुंब क्षेत्र, दुसरं आहे उद्योग क्षेत्र, बरोबर. आता या इथं टू सेक्टर मॉडेलमध्ये प्रामुख्यानं आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हे मॉडेल क्लोज्ड इकॉनॉमी मॉडेल आहे. टू सेक्टर विथ क्लोज्ड इकॉनॉमी. आता क्लोज्ड इकॉनॉमी कशाला म्हणतो आपण, तर जी अर्थव्यवस्था या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार करत नाही, बरोबर, किंवा ॲब्सेन्स ऑफ इंटरनॅशनल ट्रेड, दॅट इज कॉल्ड ॲज क्लोज्ड इकॉनॉमी. की जेव्हा एखादी अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय व्यापार करत नाही, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभाव असतो, आयात निर्यातीचा अभाव असणारी अर्थव्यवस्था म्हणजे बंदिस्त अर्थव्यवस्था. अशा बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये की प्रामुख्यानं जिथे दोनच क्षेत्र आहेत, एक कुटुंब क्षेत्र आहे आणि दुसरं उद्योग क्षेत्र आहे, बरोबर. याला आपण हाऊसहोल्ड सेक्टर म्हटलेलं आहे, याला आपण फर्म्स किंवा बिझनेस सेक्टर असं म्हटलेलं आहे. आता या दोन्हीमध्ये उत्पन्नाचा जो का प्रवाह आहे तो कसा होतो हे आपण या ठिकाणी इथे डायग्रामच्या माध्यमातून बघूया. कुटुंब क्षेत्र या ठिकाणी प्रामुख्यानं आपण जर बघितलं आधी आपण आउटफ्लो, बाहेरचा फ्लो या ठिकाणी बघूया. कुटुंब क्षेत्र घटकांचा पुरवठा करतं म्हणजे घटकांची मालकी कुटुंब क्षेत्राकडे आहे. कोणते घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रेन्युअर यांची ओनरशिप आहे कुटुंब क्षेत्राकडे, बरोबर. त्यामुळं कुटुंब क्षेत्र या ठिकाणी काय करतं, भूमी, श्रम, भांडवल, संयोजकांचा जो काय पुरवठा आहे म्हणजेच घटकांचा पुरवठा उद्योग क्षेत्राकडे या ठिकाणी करतं. इथे लक्षात म्हणजे हा फ्लो तुमच्या लक्षात आला. कुटुंब क्षेत्राकडून उद्योग क्षेत्राकडे घटकांचा पुरवठा होतो, बरोबर. आता
या ठिकाणी उद्योग संस्था काय करतं, मग या घटकांच्या सहाय्याने उद्योग संस्था किंवा उद्योग क्षेत्र उत्पादनाचं कार्य करतं, प्रोडक्शन फंक्शन या ठिकाणी करतं. उत्पादनाचं कार्य म्हणजेच वस्तू आणि सेवांची निर्मिती या ठिकाणी केली जाते. मग उद्योग क्षेत्र या ठिकाणी काय करतं, जे काही वस्तू आणि सेवांची निर्मिती झालेली आहे ते वस्तू आणि सेवांची निर्मिती किंवा ते जे वस्तू आणि सेवा आहे त्यांचा पुरवठा करण्याचं कार्य उद्योग संस्था या ठिकाणी कुटुंब क्षेत्राकडे या ठिकाणी करतं. म्हणजे उद्योग संस्थेने निर्माण केलेलं जे उत्पादन आहे किंवा जे काही वस्तू आणि सेवा आहे त्यांचा पुरवठा उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे या ठिकाणी होतो. म्हणजे हा जो फ्लो आहे हा फ्लो काय दाखवतो, उद्योगांकडून कुटुंबाकडे वस्तू आणि सेवांचा प्रवाह किंवा वस्तू आणि सेवांचा पुरवठा केला जातो. हा झाला बाहेरील प्रवाह. बरोबर. आता त्यानंतर आतला अंतर जो प्रवाह आहे तो आपण या ठिकाणी बघूया. कुटुंब संस्था या ठिकाणी जी आहे त्या कुटुंब संस्थेनं प्रामुख्यानं जे काही घटकांचे पुरवठे केले भूमी श्रम भांडवल संयोजकांचे उद्योग क्षेत्राकडे, त्या जे काही घटक होते किंवा घटकांचा जो काही पुरवठा केला त्याचं जे काही मोबदले आहे त्याचे मोबदले उद्योग संस्थेला पुन्हा कुटुंब संस्थेकडे रिटर्न करावे लागतात किंवा त्याला आपण पेमेंट असं म्हणूया. बरोबर. म्हणजेच घटकांचे पुरवठे उद्योग संस्थेने कुटुंब संस्थेने उद्योग संस्थेकडे केले, त्यांचे जे काही मोबदले आहेत भूमिश्रम भांडवल संयोजकांचे मोबदले खंड वेतन व्याज नफा हा पुन्हा या ठिकाणी उद्योग संस्थेला कुटुंब संस्थेकडे या ठिकाणी पाठवावा लागतो किंवा तो त्याचा पुरवठा करावा लागतो. इथे लक्षात. मग घटकांच्या मोबदल्यासाठी जे काही खंड वेतन व्याज नफ्यापोटी जो काही खर्च करावा लागतो उद्योग संस्थेला त्याला म्हटलं जातं उद्योग संस्थेचा उत्पादन खर्च. बरोबर. मग उद्योग संस्थेचा हा जो काही उत्पादन खर्च आहे ते कुटुंब संस्थेचं या ठिकाणी काय असणार आहे, उत्पन्न असणार आहे. हे लक्षात घ्या. बरोबर. मग कुटुंब संस्था या ठिकाणी काय करतं, त्यांना मिळालेले जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न वस्तू आणि सेवांच्या खरेदीवरती खर्च होतं किंवा वस्तू आणि सेवांचा जो काही उपभोग होतो त्या उपभोगावरती खर्च केला जातो, म्हणून त्याला म्हटलेलं आहे वस्तू आणि सेवांवरील उपभोग खर्च. बरोबर. म्हणजे इथं मिळालेलं ते जे उत्पन्न आहे ते पुन्हा या ठिकाणी खर्च कशाच्या माध्यमातून झालं, वस्तू आणि सेवांच्या उपभोगाच्या माध्यमातून खर्च झालं. आणि हे खर्च झालेलं जे उत्पन्न आहे कुटुंब क्षेत्राचं ते पुन्हा कुठे आलं, पुन्हा आलं उद्योग क्षेत्राकडे. येते का लक्षात बघा. म्हणजे उद्योग संस्थेचा खर्च काय आहे, उद्योग संस्थेचा खर्च म्हणजे उत्पादन खर्च आहे आणि हा उत्पादन खर्च कुटुंब क्षेत्राचं उत्पन्न आहे. बरोबर. कुटुंब क्षेत्राचं उत्पन्न आहे आणि कुटुंब क्षेत्राचा खर्च म्हणजेच उपभोग खर्च हे उद्योग क्षेत्राचं उत्पन्न आहे. कळालं. म्हणजे उद्योग क्षेत्राचा खर्च कुटुंब क्षेत्राचं उत्पन्न, कुटुंब क्षेत्राचं खर्च उद्योग क्षेत्राचं उत्पन्न. म्हणजेच या ठिकाणी एकाचा खर्च हे दुसऱ्याचं उत्पन्न आहे आणि त्यामुळं दोन्ही क्षेत्रामध्ये या ठिकाणी जो काही उत्पन्नाचा प्रवाह आहे, पैशाचा प्रवाह आहे, तो पैशाचा प्रवाह या ठिकाणी होतो. म्हणून याला या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे द्विक्षेत्रामध्ये होणारं उत्पन्नाचा प्रवाह किंवा उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. आता या उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये दोन प्रकारचे प्रवाह निर्माण झालेले आपल्याला दिसतात. इकडे आहे एक वास्तव प्रवाह की जो बाहेरचा प्रवाह दाखवतो. बरोबर. म्हणजे भूमिश्रम भांडवल संयोजक हे जे काही घटक आहेत या घटकांचा जो काय पुरवठा आहे किंवा तो जो फ्लो आहे तो या ठिकाणी वास्तव प्रवाह आहे. बरोबर. जो रिअल आहे ज्याला आपण रिअल फ्लो असं या ठिकाणी म्हणतो. बरोबर. इकडे घटकांचा प्रवाह आहे, इकडे वस्तू आणि सेवांचा प्रवाह आहे किंवा वस्तू आणि सेवांचा पुरवठा आहे. हा फ्लो किंवा हा प्रवाह दाखवतो वास्तव प्रवाह. या प्रतिमानातला हा रिअल फ्लो आहे. आणि आतमध्ये जो प्रवाह दाखवलेला आहे घटकांचे मोबदले आणि किंवा उत्पादन खर्च आणि उपभोग खर्च की जो पैशाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रवाह होत असतो, म्हणून त्या प्रवाहाला म्हटलेलं आहे मौद्रिक प्रवाह, मनी फ्लो किंवा मॉनिटरी फ्लो. येथे लक्षात. म्हणजे द्विक्षेत्री प्रतिमानामध्ये प्रामुख्यानं कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था या दोन्हीमध्ये या ठिकाणी उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह या पद्धतीने होतो हे आपण इथं आकृतीच्या माध्यमातून बघितलं.
ओके, आता थोडंसं डिस्कशन आणखीन मुद्द्यांच्या आधारे आपण या ठिकाणी बघूया. 2 सेक्टर मॉडेलमध्ये हाऊसहोल्ड सेक्टर म्हणजेच कुटुंब क्षेत्र, की जे प्रामुख्यानं घटकांचा पुरवठा करतं, भूमी, श्रम, भांडवल संयोजक, बरोबर, आणि त्याच्या बदले त्यांना या ठिकाणी जे काही उत्पन्न मिळतं ते उत्पन्न म्हणजे कुटुंब संस्थेचं उत्पन्न आहे, भूमी, श्रम, भांडवल संयोजकांच्या मोबदल्याच्या तुलनेत किंवा त्याच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न. आता वस्तू आणि सेवांवरती खर्च करावा लागतो कुटुंब संस्थेला, म्हणजेच ते कुटुंब संस्थेचा उपभोग खर्च आहे. म्हणजे कुटुंब संस्थेचा हा काय झाला, खर्च झाला, उपभोग खर्च, कुटुंब संस्थेचा खर्च, घटकांचे मोबदले म्हणजे या ठिकाणी कुटुंब संस्थेचं उत्पन्न. आता उद्योग संस्था किंवा ज्याला फर्म्स या ठिकाणी म्हणतो आपण, फर्म्स या ठिकाणी वस्तू आणि सेवांचा पुरवठा करतात किंवा त्याचं उत्पादन करतात, बरोबर, आणि त्याची विक्री करतात. त्याच्यापासून या ठिकाणी उद्योग संस्थेला काय मिळणार आहे, उत्पन्न मिळणार आहे. आणि घटकांचे मोबदले म्हणजे घटकांचा वापर करून उत्पादन केलं, त्यामुळं घटकांना जे मोबदले द्यावे लागले म्हणजे जो खर्च करावा लागला तो आहे उत्पादन खर्च. खंड, वेतन, व्याज, नफा या माध्यमातून या ठिकाणी केलेला खर्च हा उद्योग संस्थेचा उत्पादन खर्च आहे, की जो उद्योग संस्थेचं खर्च दर्शवतो. येते लक्षात. म्हणजे इथे आपण बघू शकतो की कुटुंब संस्थेचं उत्पन्न काय आहे, कुटुंब संस्थेचा खर्च काय आहे, उद्योग संस्थेचं उत्पन्न काय आहे, उद्योग संस्थेचा खर्च काय आहे. कुटुंब संस्थेचा उत्पन्न घटकांच्या माध्यमातून मिळालेले मोबदले, आणि कुटुंब संस्थेचा खर्च काय आहे, वस्तू आणि सेवांचा उपभोग खर्च. इकडे उद्योग संस्थेचं उत्पन्न काय आहे, वस्तू आणि सेवांच्या विक्रीपासून मिळालेलं उत्पन्न, आणि घटकांचे मोबदले किंवा उत्पादनासाठी होणारा खर्च हा या ठिकाणी उद्योग संस्थेचा खर्च दर्शवतो. आलं लक्षात. म्हणजे कुटुंब आणि उद्योग या 2 क्षेत्रामध्ये उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह या पद्धतीनं होतो. त्यामध्ये 2 प्रवाह निर्माण होतात. आपण बघितलं आकृतीमध्ये, एक वास्तव प्रवाह की जो या ठिकाणी वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्याच्या माध्यमातून होतो किंवा घटकांचा पुरवठ्याच्या माध्यमातून होतो, आणि मनी फ्लो जो आहे, मौद्रिक प्रवाह जो आहे तो खंड, वेतन, व्याज, नफा आणि उपभोग खर्च या दोन्हीच्या माध्यमातून या ठिकाणी जो प्रवाह होतो त्याला आपण प्रामुख्यानं काय म्हटलेलं आहे, मौद्रिक प्रवाह असं म्हटलेलं आहे. येते लक्षात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रामुख्याने 2 सेक्टर मॉडेल जे आहे किंवा द्विक्षेत्रीय प्रतिमान जे आहे, की जे बंदिस्त अर्थव्यवस्थेचं प्रतिमान आहे, की जी अर्थव्यवस्था कुठल्या प्रकारचा आंतरराष्ट्रीय व्यापार करत नाही असं गृहीत धरून आपण केवळ 2 क्षेत्र विचारात घेतली, एक कुटुंब संस्था आणि दुसरं उद्योग संस्था. या 2 क्षेत्रामध्ये उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह म्हणजे उत्पन्न एका क्षेत्राकडून दुसऱ्या क्षेत्राकडे कशा पद्धतीनं प्रवाहित होतं याचा अभ्यास किंवा याचं जे काय वर्णन आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये केलं. ओके. तर तुम्हाला या लेक्चरमध्ये किंवा या टॉपिक अंतर्गत काय प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप आणि गुगल क्लासरूमला विचारू शकता. धन्यवाद.